सुट नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. आज रामनवमी निमित्त आणि चैत्र महिन्यातल्या आपल्या अष्टमीनिमित्त आज अष्टमी गडावर आईसाहेबांनी गडावर घेतली आणि दर्शनाचा सुंदर योग आला. आईसाहेबांची कृपा आहे आणि आमच्या पिताश्रींच्यामुळे काहीतरी सरांच्यामुळे मला आज आरतीचा छान साध्य करता आला आणि देवीचे भरभरून आशीर्वाद मला मिळाले. आज माझ्या बहिणीचा वाढदिवस असतो, त्यामुळे ती आणि मी दोघंही आरतीसाठी उभं होतो आणि इतकी छान व्यवस्था आणि नियोजन आपल्या सगळ्या वर्षामार्फत होत असतं की मला असं एवढी गर्दी असो आणि एवढं सगळं घेण्याचा लोकांचा रोग असून सुद्धा तेही मुख्य होत नाही. अतिशय सुंदर नियोजन आणि प्रयोजन असतं, सगळ्यांना खूप छान दर्शन होतं. तर सगळ्या ट्रस्ट आणि सगळ्या संचालक मंडळाचे मनापासून मी आभार मानतो. तुमच्या दैनंदिन कामातून वर्षभरात किती वेळेस तुम्हाला जमते यार? मी नाशिकचंच असल्यामुळे माझं वर्षातून एक 5-6 वेळा अगदी निवांत येणं होत असतं. पण आज आमच्या पिताश्रींच्यामुळे गायत्रीच्या सरांच्यामुळे आज आरतीचा हे पहिल्यांदाच घडलं. मी याच्या आधी कधीही आरती केली नव्हती. तर तो योग मला साध्य करता आला. निमित्त होता आमच्या बहिणीचा वाढदिवस. अच्छा. तेही त्याने मला ही आमची श्रद्धा आणि हिचा आज वाढदिवस असतो. अच्छा. आज तिने आणि मी आरती केली आणि आम्हाला तो लाभ मिळाला. देवीबद्दलची काही एखादी एक तुमची आठवण? आठवणी खूप आहेत, कारण की लहानपणापासून गडावरती येणं होते. म्हणजे माझी धारणाच अशी आहे की मी जर अभिनय क्षेत्रामध्ये काय करू शकतो किंवा संधी जर मिळाली असेल तर ती ताईसाहेबांची कृपा आहे असं मला वाटतं. अच्छा. कारण मी जेव्हा जेव्हा कुठल्याही चिंतेत किंवा कुठल्याही इच्छेने जे कधी आईसमोर मी बोलत नाही येतो, तेव्हा आई ती ओळखून न मागता सगळं देऊन टाकते. अच्छा. त्याचप्रमाणे मी थांबलो होतो की आई मला बोलवून गेली आणि त्याप्रमाणे हा योग आला. अरे वा, आणि तोही रामनवमीचा. रामनवमीचा आमच्या वडिलांच्यामुळे आणि पिल्लूच्या वाढदिवसामुळे इथून आरतीचा मला चान्स मिळाला. ठीक आहे, धन्यवाद.